ज्यावेळेस आमची हकालपट्टी झाली पक्षातून त्याच्याबद्दल आम्ही आमची सविस्तर बाजू मांडलेली आहे आणि आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, आम्ही पक्षातच आहोत आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापाशी बसून उपोषण करावं लागेल आणि आम्हाला न्याय मागावा लागेल। याच्या व्यतिरिक्त आमच्याजवळ पर्याय नाही। नाही, त्यांनी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीत ना। हो, ते मीच भरायला लावलेले आहेत पैसे। 1 लाख रुपयाच्या वरची रक्कम आहे, भरवलेली आहे। किती 67,000 67,818 आणि 9,822 1 लाख रुपयाच्या जवळ मी भरलेले आहेत। ते स्वतः पैसे भरायला लावले, राहुल चंदेच्या खात्यावरून भरलेले पैसे आहेत ते। नाही, आता मी पक्षप्रमुखांकडे वेळ मागणार। आता उद्धव साहेबांचा 27 तारखेला वाढदिवस आहे तर त्यामुळे आता 27 तारखेच्या नंतरची तारीख मिळेल। जेव्हाही आम्हाला तारीख मिळेल तेव्हा आम्ही पक्षप्रमुखांजवळ जाऊन आमची बाजू मांडणार। तुम्ही म्हणता की कारच्या प्रकरणात काहीच दोष नव्हता, तरी पण तुम्हाला निलंबित केले, कारण का? ते सांगितलं ना मी की मी एकनाथदादा पवार यांचं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं। सीट निवडून यावी, जिल्ह्याला एक नेता मिळावा, चांगला माणूस होता, पक्षात आले होते, त्यांना निवडून आणणं आमचं कर्तव्य होतं। उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून आले होते आणि जे पक्षप्रमुखावर विश्वास ठेवून पक्षात येतात त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत काम करणं हे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे। बबन थोरात, हो, बंडू भाऊची आणि त्यांची बाचाबाची झाली, मारहाण झाली, एक दुखसा धक्काबुक्की झाली, मारहाण झाली। नाही, मी फक्त सोडवा सोडवी केली, मी त्यांना काही मारहाण केलेली नाही, माझा काही मारहाणीत रोल नव्हता, काहीच नाही। आपल्याला निलंबित, हो हो।